मेथीची भाजी पुन्हा कोणाला आवडते इकड्या सगळ्यांना. पण मी इकडे बनवणार आहे माहिती का तिथे कसली बनवणार आहे बाबा? चटपटा मसाला बनवणार आहे. चटपटा मसाला? चटापटा. मेथीची भाजी घ्यायची ती कुडायची ती टाकून घ्यायची धुवून हा घ्यायची पण ती. एवढं मोठी भाजी इतकीच होती. धुवून घ्यायची. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला लागले काय ना कोणाला खायची विचारायला लागले माहिती का एक एक घास दिला तर बाजू. एक एक घास नाही द्यायचा. आता बघा मी कशी बनवायला लागले बरं आता का उरकणार आहे तू? झालं. लय भूक लागली अरे मला. उलट ना कुठे हे इथं. हा घरी कुठं जेवण हे दुसरं तेल असं नसतं जमलं. कोणतं ते बारके सामान डाळ ही भाजी गॅसवर करायला लावून एकदा आम्ही. बाकर बाकर तेवढं ते. काय करायला लावायची गॅसवर एक भाजी करायला लावली. अरे काय गरज नाही भूक एका लागली मिनिटात का? मी भाजी बनवते हा. चला ठीक आहे. लसूण टाकलाय मीठ टाकायले सकाळी केव्हा जेवण केलेलं आहे? कोणी सगळ्यांना. मग आता करू दे काय करावं दिदे लांब होतं ते माणूस पटकन उरकून चला म्हणून. कुठं अहो लयच लांब गेलतात ना 15-16 किलोमीटर आता तिकडे टाकून ना म्हणजे की हळद मिठात अरे करायची हळद मिठात करते जा तिकडे. का? हळद मिठात करू भाजी हळदी मिठात मी आज मेथीची भाजी करायला लागले असली टेस्ट भाजी होणार आहे. सगळं ब्लॉग बघत राहा तर बघा मित्रांनो. तुम्ही कधी आवडते का मेथीची भाजी सांगा. मेथीच्या भाजीपासून काय काय रोग राहते ते बी सांगा. मला जास्त रोग काय राहते म्हणून मला माहित नाही पण एक रोग राहते ते मला 100% माहिती आहे. आणि कोणता रोग राहते विचारा मग मी लगेच सांगते. लगेच कमेंटमध्ये तुम्ही सांगा ते मी सांगणार आहे ते खरं आहे का म्हणून. मेथीची भाजी जर खाल्ली तर साखर कंट्रोलमध्ये राहते असं म्हणतात बरं का. मी काय मला माहित नाही ते म्हणतात पण मला 100% माहिती की मेथीची भाजी शरीरासाठी चांगली असते म्हणून साखर कमी होते. आणि तुझी साखर कमी झाली. हा? तुझी साखर कंट्रोल झाली का? मला साखरच नाही पण मी का नाही मला डॉक्टरने सांगितलं होतं की ताई तुम्ही साखर खाया आपलं काही बाय मेथीची भाजी खात जा साखर होण्याची कमी शक्यता असते. त्या बघा झाली का माझी भाजी तयार रेडी. आय एम रेडी. इतकशी भाजी तुम्ही डाळ घाला डाळ चालू आहे ना उगाच भाजी बारीक झाली का? तुमची अहो त्या भाजीचं पाणी होते. मालक आपण दोघं जण रोज वेळाचा भाकरी घालून करायचं जर बसलात का नाही तर तुम्हाला लई सांगत नाही बघा. मी चिकन भाजी पुन्हा तुला तुम्ही नाही तो शिकत पुन्हा का तुला तुम्ही तसं करता तो. अरे मला पुढचं बोलू द्या जण झोप यायची रे म्हणे भाकरची पटकन खायची. गाणं म्हणू का मी काय गाणं म्हणते म्हणजे मला झोप येईल. झोप यायची नाही ना मग. गाणं नाही म्हणलं झोप येईल का? गाणं म्हणलं तर झोप येईल बघा. नाही येत झोप हा. आई भाजी स्टोरी टाकली बरं का वहिनी आज बर्थडे ना बाहेर. हो. खाली नाव काय टाका? काय टाका नाव रामा. नवरामा हो. मग तिला म्हणायचं होतं नवरा नवरोबा. माझा छान नवरोबा टाकायचं होतं बरं का आदिती? त्यांना, पण नवरो माझा. आदिती काय करायलीस डबा घासालीस काय मग भांडे भरून नव्हता घासला. नवरोबा टाकली हा. नवरा माझा छान आहे, छान नवरोबा टाकायचं होतं काय की रे? नवरोबा टाकत होता नवरामा केली. नवरोबा नवरोमा मालक का टाकलं नसतं जमलं. हा? माझे मालक नवरोबा बी चांगला होता. नवरोमा काय ते? नवरोमा काय? नवरोमा ओय, भाजी कशी बांगल्याच्या झाली? नवरोमा. काय भाजी चांगली लय पोळी. बंगल्याच्या नवरुमा. नाही पुढं पोळाचं माहिती का ह्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला जवळ बसत जा फक्त नुसती तुम्ही चव आहा, सांगायची. नादच करायचं. कसलं बी टाकलं तरी हाच म्हणतात नेमकं काय त्याच्यात चांगलं लागलं भाजी तुम्ही कडू आहे काय किंवा सांगा. हा? कडू कडू कसं आहे? कडू आहे का माझ्या हात कडू लागला काय म्हणून. अजून एकदा टाक बरं आम्हाला हात धुवून टाक बरं आता. पाणी होतं का तांब्यालाच करून असं पॅन्टीला आ, पाणी होते घे काय पाणी मोठ लय मोठा हात धुवू का? मग तसं जरा लई मोठा हात धुवा ना माझा बरं वाटतं मला. टाक बरं मला काय चवत कळालं नाही. कळलं नाही ती शिजली नाही फक्त खालीवर केली आहे. पाणी टाक भाजी नको टाकू. माहिती का तुम्हाला त्यात चटणी टाकली ना मग भारी लागते. तुम्ही चटणी टाकलेली नाही त्यात. नवरोबा टाकायचं होतं नवरोबा लागली खरं आहे सगळं चांगलं आहे. ती मी कट करत चटणी टाकून थोडी. तुम्हाला इंग्लिश किती करत होते? चटणी टाकू थोडी चटणी. मेथी नाही ती मेथा आहे मेथा ते आहे ना वाटतं त्या भाजीत बी. मेथी आणि मेथा बाईला कोणी बी खाईल का म्हणजे बाई गोड आहे म्हणून ती मेथी असते या आणि मेथा असतो ती गडी असतो या ते कडू असतो या
त्याला फक्त मीच खाऊ शकते. संगीतच्या मनावर घेतली होती ना काय मी आता. अरे तुम्हाला काय येते रे नालाय का हो. खाऊन बघायला लागते रे भाजी गड्यावर. लय कडू आहे तरी घेतली. मस्ती या अशीच लागते. तूच खा काय मग. घे बघून आली इकडे काय बघून काय आ हो झालं की बघा ये इकडे चल तुझ्यामुळेच बसले बाहेर गेलास म्हणून खाली ठुना आता तुम्ही गायब झालात मग आम्ही बसलो तिथं. तू गायब झालास म्हणून बसवले त्यांना चल चला चला लोक. पण त्यांना बोलून दाखवलं नाही मी चल बरं कसं राहू तुला ना झाडून काढून. नका 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 बसा मग करकट. तिथं करकटात जेवायचं तिकडं कुठं मारत जायचं. तेच म्हणते की झाडून तर काढू दे. काय नाही चला झाडून काढा. घरामध्ये घरातच जायचं. इथं बसा अरे ना. दाजी चला ना. आणलं, हात टाकण्यासाठी लय बेजार करते. तुम्ही जेवायला कसं काय हातून टाकायला आता लगेच 12 वाजले नाही लय बेजार करते तरी इथं जेवण तरी. बरं ना पाठक ना. ती देत बाय तू उठ बरं. उठ 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 बाजूला सरक जरा. जेवण करू. ती बसते ना त्याच्यावर. काय ते काय डरी आहे बाबा. ऐकायची नाही ठुली का बरं काप काप वागा काप. तुला घर जावे बनवून दिदे. देतो आता. दिदे त्या मोबाईल आपल्याला लय मीटिंग चालू आहे त्याची मोबाईलची बंद कर ना बाई ते. परत घरी ना तुला मगापासून झालं सुरू तेच केलंस तू तिला वाढ म्हणाली ती वाढी नाही. तू हे तर बस ना मग मी वाढीते काऊन? आई उठा रे, तारा असं देऊ म्हणलं नका. की तोंड हाणाय पाहिजे बात बारा. हा तू वाढणार त्याच्याकडून मला म्हणते. नाही असं हानते म्हणून मानायलोय बात बारा. उठ लवकर. पटकन करा नाही. तू काय करला रे बघ वहिनी म्हणलं की तुला दमत असतो म्हणलं की दमत आणि हे करतो भर ना ते इकडे तिकडे करून. हा बघा ते आता उगा खरकटात मिसळणार होते वहिनीनं म्हणून तर लगेच त्यांनी हे केलं. पुढं माझ्या इथं बसायचं घरात आहे तिथंच बसली अगं ते भर ना झाडू मारायला लागली ती डाळ गेली त्याच्यामध्ये म्हणून ते हे केलं होती ना सांडली डाळ तिची त्यांना जाळ असे राज पडले त्या घाण टाकली. राहू दे, उचल हे काय पाणी, झालं तुला? जेव द्या झाडून काढायची. जेवल्यावर नाही ते जेवाय बसायचं मला ते झाडून काढायला मग तेच कसं बसावं तिकडून जेवायच्या बसावं का आधी- तिकडून बसावं. हो झाडून काढायचं तिकडून बसा या इकडून झाडून काढल्या म्हण. हो, झाडून काढा. तू काय बिघडलीस का काय राजे नीट सांगा बरं का. नाही तर मग पटा पडला जा तिकडे घेऊन घरी. काय घेणं देणं नाही आता. माझी जागा घेतली हो, बरी जागा तुमची बहीण भावना बदली जा. तू मला गेलंस ना तरी बी तुला वजन आहे भागलं नाही तुला सांगते ह्यांनी जर नाही दोन्ही हाताने ठोकामध्ये बायको आणून घातली गाला म्हणून तर पुन्हा मला मग पुन्हा मला सांग हाय का पाया बी टाकली. काय गरज आहे रे. होय. अहो ते खाल्लं असतं म्हैशीनं वाटतं मी तिथं. हा, बसा या. जगली पिकली 2 दिवस. मग कळत होता तर तुम्ही टाकायची ना मनाने उचलून पाठवून काय गोळा करून जाग्या ठेवा मग घंटा झाला पडली तिने उचलली की तुम्हाला दिसली टाकलं की लगेच आम्हाला टाकायची नाही म्हशीला तू जाऊन तिच्या पुढे जाय बसताय पण खाई तुला म्हैस ठेव हे लागेल गप्प सोंडे काय बोलू नका आता. बघ ना राव. गप्प बसायचं मग अजिबात शांतपणे वाढ पाहिला बोलायचं. तू लागली मला. नाव वाढायचं घे हाताने खाऊन झोपत असते उठून नको द्या झोप द्या पण कांदा चिरून दे. लिंबू आण चिर त्याच्यामध्ये लिंबू आणलेत का लिंबू आणलेत का लिंबू आणले ते पिशवी झाडू मार लिंबू तरी त्याच्याला करू द्यायचं नाही नाव ठेवायचं असं करायचं होतं आणि तसं करायचं होतं फलानं करायचं होतं खरडून नाही बोलले जमाने घे, जमाने घे. जे करतंय त्याला करू द्यायचं लिंबू नाही दे लिंबू दे. आणि नाही करणाऱ्याला शहाणपणा शिकवायचा आता. बसली मोबाईल मध्ये तोंड खुपसून खाली बासकी मग कवर लय बहिणीची माया येते तर चटकन उठून करायचं शहाणपण नाही करायचं तुला अजिबात काम करायचं ना सांगायचं नाही तिला फक्त तू मी काय पाहिजे करायचं? आणलंय. घर आहे तिथे. तिला तू नवऱ्याची गेली गेलीस का नाही तिथलं तिथं काम करायचं तर आम्हाला सांगायचं सध्या नाही काम मग आता ते आलीस आले पाहुणे 2 दिवसाची ते आले तर नवऱ्याच्या घरी मग ते काम करून दिसताना लागेल. हा ते आलेत ना काय नवऱ्याच्या घरी आले कोण त्या ती नवऱ्याच्या घरी आली मी तिला काम सांगणार तिचा नवरा तुम्ही नाही सांगायचं काम तुम्ही तुमच्या हाताने काम करायची तुम्ही आले की तिला काम सांगतो. कुणी आलं की तिलाच काम का सांगतो का म्हणून सुन आहे म्हणून काय ती काय सुन म्हणून काय बास बाप आहे ना का बाबा. काय कसं खरं बोललं की राग होते कळलं ना पुढच्या वर्षी म्हणे ना आय लय मै सासरे मला त्रास दिले काय म्हणेन माहिती का बघू दे बरं इन बाईकडे बघू दे त्यांना सांगते मी लगेच फोन हातात दिला कशी करणार माहिती का इन बाई अजून 4 भांडे असे ते खरकट करा आणि पुन्हा तिला धुयाला द्या हो
राहू दे. आणि तुझ्याकडे सांगितलं मग माय आता त्यांना तुला चांगलं सांभाळायचं. राहू दे ना बाबा. स्वतःच्या जीवाचं आलं की लगेच तसं होतंय ना. राहू दे बाबा, जाऊ दे बाबा. दिसत नाही होय. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. आम्हाला नाही बघायचं. नाही बघायचं. माझ्या दिसतोय. तर पुरी तू जेवलीस का? आम्हाला सपनात दिसतोय. हो. ए बालमा हो. तुम्हाला सपना जीव दिसत नाही. दिसतोय. बायको आली का नाही ते तुमच्या बायकोला सांगायचं. ते मशीलात का टाकलं नाही आणि फलानच केलं नाही. त्याचं लग्न केल्यावर म्हणलं त्याचा पाय गुतून जरा ह्याच्यामध्ये राहील संसारात. त्याने बायको करून आली बिचारी ही राहते आणि तो सगळा परगणा दिल्लीच्या किल्लीपासून जाऊन हिडून येतो. म्हणजे खायला तांब्या दिली. तांब्या दिली. रुसली काय लगेच? नाही तर सुनाला सांगायचं. कोणाला? तू माझी लेक आहेस, मी तुला सांगन. सुनाचं काम सुनाला सांगा ना तुझ्या. तुला सांगन. सांग सुना कसला. तुझं काम तुला सांगन, तिचं काम तिला सांगन. किरकिर सकाळपासून तिचं काम तिला काम सांगन, मला काम सांग नाही सांगायचं. अजिबात बोलायचं नाही. मला ते किरकिरीचा लय कटाळा येते बघ. वाढलो सरबल मला लागून तुला. ए, नको रे, मी धरलाय ना इथं व्हिडिओ. मागापासून झालं बघत ये ना मी. एकामेकाची मदत करायला. तसली मदत असते का? तर रे उदीर चल. घे आता हे इकडे तिथं आजी ते दुरडी फिरडी इकडे लावा सटप. हे लावर भायला फोन येटप. हाव. तिकडे केक आणला होता ना आम्ही, तिकडे कापलाय कुठं आणला होता? तिकडल्या अड्ड्यात एक. तिकडच खाली. 3 केप का? 3 केप. तीन केप किती झालं? हे बघ थोडंसं दम काढा. हा. बुकिंग तरी मानत कमी पारा दिला असं. बस की खाली. आता बसते मला जागा झाली. जागा तरी कमी झाली होय. आता बसते. बाळ मग तुला जेवायचं नाही? बस ना तिकडे सारला. ठेवायली का नाव? तुला कर म्हणते ना मग मी भाकरी घालून. अरे का परत ते ठेवा आणि ते कालवण भाकर एक एक दी. लय हसी यायला लागले तुला. लय हुशार आहे. गिन्यान गेलेला आहे. दिमाग आहे. बुकाया जातो तिकडं. बासकी मामा काय सगळे घेऊन जातील का तेवढे. पोटात काय बसायचं नाही तेवढे. ते संगमला फोन लाव. त्याला अजिबात फोन लावू नका रे. हा संपला विषय. जेव्हा येणार आहे का तेव्हा या देतात. नुसत्या हुटावून शेळायला केलं. त्यांना केक आणायला सांगितलं, ते तिकडे गेलाय. मी सांगित चमचा ह्याच्यामध्ये रोज टाकी दे. चमचा कुठं जातो? आमचे 3 केक झाले तिथे जाऊन आणायचे. रोज जातो पैसे गोळा करायला. रोज ते बिक्री होऊन रोज जातो. विक्रीला तर नाही येत. संपत्ती दाखव तिथे. 4च राहिले होते, एकच राहिलं तर. जरा थोडीशी. तरी तिकडून आणला असेल ना केक तो. तिकडून आणलं अंकुल इकडून. काय झालं? पटकन उठाय गेलो. म्हणजे त्याच्या वरी आणला केक. अरे ते केक इगळण काय पिगळण काय? कुठे पुरी कर जाळणी.
शिजरीवर आता ह्याला हरवून मध्यवर्ती कुठला जरा मीटिंगला गेला येईल पुढे का नारळापासून मोबाईल चार्जिंग व्हाय ना बा आपला मोबाईल खराब झाला आता सगळी लेकर लावायची आपल्या मोबाईलला आई राव वाढ वाढ एक का